तर हाय हॅलो नमस्ते, मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्वजण, मजेत आहे ना? तर बघा, आम्ही 4 फडक्या ना चारा टाकलेला होता. इथं 3 फडक्यात कडळ टाकलेलं होतं आणि एक कळीची फडकी होती का, त्यात मक्का टाकलेली होती. पण मग ते पाणी दिल्याच नंतर उगलंच नव्हतं, इकडचं होऊन गेलं बी पुढं. तर मग आम्ही त्यात मक्का टाकली आणि मग दाताळाने त्याला माती खालीवर करून घेतली. तर मग दोघांनी बी टाकून घेतले, कारण की कसं मग उद्या सकाळी ना लाईट 6लाच येते. सकाळी 6ला तर अंधारच राहतोय, पार 7 वाजत आहेत तरी लवकर चांगलं उजेडत नाही. त्यामुळं आताच मक्का टाकून घेतली, म्हणजे कसं सकाळी पाणी चालू करायला मग इकून मक्का कोणच भिजायचं, मग समोर पुढं गहू पाणी नंतर इकून भिजत जायचं आहे आधी. त्यामुळं टाकून घेतला आणि त्यानंतर मग खत बी टाकायचं होतं गावाला. खत ते टाकून घेतलं की मग उद्या सकाळी मग लगेच पाणी चालू होईल. मक्का टाकून घेतली आम्ही. पुढं समोर मक्का नव्हती उगलेली चांगली दाट, मक्का टाकली आणि फिरून घेतलं त्याच्यावर दाताळाने. तर आजचा ब्लॉग असाच शूट केलेला आहे. आवाज मी नंतर टाकवते, कारण की मोबाईल बाहेरने पकडला लांबून, मग त्यामुळे आवाज आला बी नसता इतका लांबून. कडळ ते मस्त उगलंय त्याच्यात भारी समोर, पण इकडं अलीकडेच नव्हतं उगलं. पुढं दिसतंय तुम्हाला, बघू शकता पुढं किती छान असं हिरवगार उगलेलं आहे. पाणी भरपूर लवकर बसलं असतं, कारण की तुम्हाला मी मागच दाखवलं होतं गहू पाण्यावर आला म्हणून. पण मग मध्ये आमच्या परत डीपी जळाली, त्यानंतर मोटरी पण जळाल्या होत्या. त्यामुळं त्याच्यामध्ये 4-5 दिवस चालले गेलेत आमचे असेच. तर पाण्याला भरपूर 3 वारं झालेत गावाला. गहू ते भरपूर असा पाण्यावर आलेला आहे. तर आता एवढं एकच वावर राहिले पाण्याचं, बाकीचे सगळे भिजून झालेत. ते भिजून झालेली सुद्धा परत वाळायला लागलेत पाठीमागून. आता हे भिजून झालं का 2-3 दिवस थांबवा आणि मग परत पुन्हा परत पाणी देऊ परत गावाला खत टाकून. तर बाय बाय.